नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज होळी, सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आपण होळीनिमित्त होळीचं पूजन करत असतो, त्या संदर्भाने आज आपण व्हिडिओ पाहू. तर मित्रांनो, आपल्याला गावाकडं होळी लहानपणी करायची म्हणजे लय गमती जमती असायच्या. होळी म्हणजे फक्त रंग लावायचा एवढंच नसतं बरं का. आज पूजा करायची तयारी चालू आहे. तर आमच्या पोरीनी रांगोळी काढायला घेतली. त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते बी जमा केलं, तुम्हाला दिसतंय बाजूला. आणि ह्या होळीचं असं आहे की आपल्यातला राग लोभ वंगाळ गोष्टी ह्याला आग लावायचा दिवस म्हणजे होळी. आता ही रांगोळ्या काढते तर आपण दुसरं काही माहिती बघू ह्याची तर. आता ही पोरगी रांगोळ्या काढते तर मी तुम्हाला सांगतो बघा, पहिलं लहानपणी गावातली समधी माणसं मंदिराजवळच्या पटांगणात जमा व्हायची. लाकडं, शेणाच्या गावऱ्या असलं सामान सगळे जमवायचे. लहान लेकरं तर सकाळपासूनच होळी पेटवायची म्हणून नुसतं ध्यानाच करायचे. आता ही रांगोळी काढायची उरकत आली. बरं, आता ही पूजा म्हणजे होळी कशी करायची तर तुम्हाला सांगतो. ही त्यासाठी आधी साहित्य लागतं बघा. हळद, कुकू, अक्षदा, नारळ, फुलं, उदबत्त्या आणि पूजाला असतं तसं सामान सोबत घ्यायचं सगळं. आणि एक नारळ जास्त आणायचा. तो त्या पूजा केल्यानंतर ही पेटवली होती त्याच्यात तो नारळ आपल्याला टाकावा लागतो. आणि पाण्याचा तांब्या बी लागतो. हे समजा सामान गोळा करायचं. तुम्ही बी केली असेल की होळी, त्याची पूजा बिजा तुम्ही बी सांगा जरा कशी केली ती. आता हे समजा सामान गोळा केल्यावर तुम्हाला सांगतो मी काय केलं बघा. ह्या अगोदर गौऱ्या लावल्यात 4-5 आहेत. ह्या गावरान गायच्या शेणाच्या गौऱ्या आहेत. त्या गौऱ्या लावल्या. त्याच्यावर आता उदबत्ती लावतो त्याला. बी लवकर पेटलेली, पण आता कशात लावायची काय लावली तर उदबत्ती ओवाळून त्याला लावायची. त्याच्यानंतर मग तिथं आता हे कापूर टाकला म्हणजे जरा चांगलं पेट धरतं आणि त्याचा सुगंध बी चांगला येतो. आणि बरं असतं कापूर टाकलेला, आरोग्याला चांगला असतो. आता कापूर बाजूला ठेवलं. ही 2 फुलं येतं, ती फुलं ठेवतो. पाण्याचा तांब्याजवळ घेऊन ठेवतो. ही आता बघा पुरणपोळीचा निवद आहे, तेव्हा निवड ठेवतो. ना आता ही पेटवायची अशी पेटवली. आता तुम्हाला तर माहिती आहे पेटवल्यावर काय जळणारच आहे. आता ही पेटवल्यावर पुन्हा त्याची पूजा करायला घरचे पुढं आले. आता जोडीने पूजा चालू केली. आता आम्ही तिने हळद कुकू लावलंय. आता मला हे पुन्हा मी एकदा कापूर टाकतो ह्याच्यात म्हणजे जरा चांगलं जळण. आणि ती झाल्यावर परत एक नारळ असतो ना एक्स्ट्रा आणलेला, तो नारळ आपल्याला आता त्याच्यात टाकावं लागणार आहे. आणि एक दुसरा हे ताटात ठेवलेला तो नारळ फोडायचा असतो. आता ह्यो नारळ आधी फोडू का होळीत टाकू? थांबा आधी आता हे नारळच फोडून घेतो. ही आपल्या गावाकडची होळी झाली, पण पिक्चरमधली होळीत बघितलं असं ना अमिताभ बच्चनची त्यांची गाणी आणि ते आपण तसला धिंगाणा काय गावाकडे नसतो. मी तुम्हाला सांगितलं तशी होळी आपल्या गावाकडे असते. तुमच्याकडे कशी असते ते बी सांगा. आता मी बी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं. ही पुन्हा ही पाण्यात तांब्या भरलाय ना, हे जे एकतर 3 नाही तर 7 येडे पुन्हा ह्या पेटवलेल्या होळीला आपल्याला मारावं लागतात. मी आपलं 3 येडे मारून सगळं उरकून घेतलं. आपल्याला बी गडबड होती जास्त. 3 येडे झाले माझे. पाया पडतो. निवद तर पहिलाच दाखवलाय. हे सोने पाया पड चल, हे दे पाया पड चल. जय बाप्पा कर रे माऊली, जय बाप्पा कर. तिथं आजी पैसे बसून खाली बसून हात जोड जय बाप्पा कर. जय कर पिलू. सोनू ही आमची पूजा चालू असताना ही आमची 2 रगील काढतात बघा शेजाऱ्याची. एक कृष्णा आणि दुसरा माऊली. हे काय ऐकतात का पाया पड म्हणलं तरी किंवा काय असली पोरं आहेत ही लहान लहान. आता ही घरची पूजा उरकली म्हणलं चला आता नागेश्वर मंदिरात जाऊ. जामखेडचं ग्रामदैवत भगवान नागेश्वर मंदिराजवळ ही होळी पेटवली होती. त्याही ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं. आता ही पूजा झाली, पण तुम्हाला सांगतो आपल्याकडं इकडं जामखेड साईडला रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो. पण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तर आजच रंग बी खेळतात समजा, किंवा
काही लोक डीजे लावून मजा करतात असं. पण ही होळी कमन करायची तर तुम्हाला सांगतो जुन्या पुराणात सांगितलंय. हीच धार्मिक महत्त्वच सांगितलेलं आहे. भक्त प्रल्हाद तर तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा तो भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा आहे आणि त्या कथेत भक्तीबरोबरच खरंपण आणि श्रद्धा ह्यांचा विजय झालता. मग म्हणूनच तर ही होळी म्हणजे चांगुलपणाचा विजय आहे. ह्या दिवशी मी तर म्हणलं तुम्हाला तसं रंग खेळतात, काही रंगपंचमी दिवशी रंग खेळतात. आता ही होळी म्हणजे ह्या सगळ्या गावऱ्या बिवऱ्या आपण टाकलेलं मटेरियल समजा ही जळत आहे. मग आता ह्याची राख होती, पण आता ह्या राखेचं काय आहे म्हणजे, तर मला माहिती आहे त्याजूनुसार असं आहे की ही राख जर समजा आपण वास्तुदोष घालवायचा असेल तर ती चांगली असते. अंगाला लावली तर आपल्याला काही कातड्याला रोग झालेले असलेले ते जातात. जर हीच राख आपण तिजोरी ठेवली तर लय भरभराट होती म्हणतात. आणि जर काही घरात नकारात्मक गोष्टी असल्या तर त्या पण त्याचा बी नायनाट होतो. त्याच्यासाठी गावऱ्या मात्र गावरान गाईच्या शेणापासून केलेल्या पाहिजेत बरं का. तर मग मित्रांनो, आता ही होळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती मला नक्की सांगा आणि माझ्या मारुती काळदते हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद, राम राम.